आजचा दिवस हा अशा एका व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे की ज्यांनी या समाजासाठी समर्पित भावाने काम केलं. हा भाव हृदयात असावा लागतो. म्हणजे हा वाढदिवस एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा नाहीये. हा वाढदिवस राजकारणामध्ये मला काहीतरी पाहिजे आणि त्यासाठी मला काम करायचंय असं मानणाऱ्या कुठल्या राजकीय नेत्याचा नाहीये. हा वाढदिवस 2-4 वर्ष या समाजात काम करून कुठेतरी काहीतरी पदरात पाडून घ्यायचं अशा पद्धतीनं काम करणाऱ्या एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचा नाहीये. हा वाढदिवस अशा एका व्यक्तिमत्वाचा आहे की त्यांनी 2-4 वर्ष नाही तर सातत्याने 40 वर्ष या समाजाच्या कल्याणासाठी समर्पित भावनेनं काम केलं. मला काही नको, माझ्या परिवाराला काही नको, पण या समाजाचं कल्याण व्हायला पाहिजे. जर का आमच्या खारघर मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमचे सगळे बांधव आले, पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमची सगळी मंडळी आली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण या सगळ्या भागात जर ही मंडळी आली, देशाच्या कानाकोपऱ्यात जर ही मंडळी आली, त्यांचं मूळ गाव, त्यांची तिथली माती सोडून जर का या ठिकाणी ही सगळी मंडळी आली तर इथं आल्यानंतर त्यांना असं वाटता कामा नये की मी माझ्या मूळ गावापासून कुठेतरी दूर आलो. आम्ही सगळेजण तुमच्या परिवारातले सदस्य आहोत आणि आपला परिवार इथं आहे. या भावनेतनं ज्या व्यक्तिमत्वानं काम केलं ते नाव म्हणजे आदरणीय बाळासाहेब पाटील आहे. आज भाजपाचे ज्येष्ठ नागरिक त्यांचा बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसानंतर ज्येष्ठ नागरिकांची छत्र्या तसेच शाळेतील मुलांसाठी वह्या आणि रेनकोटचं वाटप होतं. आपल्याला सर्वांना माहीत आहे भाजपचे म्हणजे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांचं कार्य. यांनी आज रायगड तालुक्यामध्ये एक बीज कमलाचं पूर्ण कमलाचं बीज करून आज पूर्ण रायगडमध्ये कमळ करून टाकलं. यांच्या पाठीशी एक रामशेठ ठाकूर साहेबांचा पण सपोर्ट आहे. आपल्याला माहिती आहे रामशेठ ठाकूरांचं वर्दस्त म्हणजे काय. तसंच एक विक्रमदादा आणि बाळासाहेब यांचा पण आज अख्ख्या रायगडमध्ये दबदबा झालेला आहे. या दोघांचं काम अख्ख्या जनतेला माहिती आहे आणि पूर्ण रायगडमध्ये पूर्ण BJP आणण्याचं काम पहिले हा विक्रमदादाचे वडील बाळासाहेब पाटील यांनी करून दाखवले आणि खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. आज वाढदिवसानं आम्हाला त्याची संधी दिली आणि त्याचा कार्यक्रम आम्ही आज ज्येष्ठ छत्र्या वाटप केला. नमस्कार, मी विजय विजय पाटील, नगरसेविका. आज बाळासाहेब पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कोकण माडाचे सभापती आहेत, तर त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्यांचं वाटप केलेलं होतं. त्याचसोबत शालेय मुलांसाठी पुस्तकांचं वाटप व रेनकोटचं वाटप आपण ठेवलेलं होतं. तर त्याच निमित्त आज आपण ज्येष्ठ नागरिकांना बोलवलं आणि त्यांचा वाढदिवस कार्यक्रम साजरा केला. सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, उपस्थित बंधू भगिनी यांची मी खूप